ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक छानसा असा जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. सायली अर्जुन दोघेही आता एकमेकांच्या प्रेमात असतात, परंतु प्रेमाची कबुली न दिल्याने तिथे आता त्यांच्या दोघांमध्येही गैरसमज पसरतात. परंतु तोच गैरसमज कुसुम व चैतन्य आता दूर करणार असतात. कुसुम चैतन्य दोघेही आता जबरदस्त प्लॅनिंग करत सायली अर्जुन या दोघांनाही अशा सिच्युएशनमध्ये आणणार असतात की जिथे सायली अर्जुनला व अर्जुन सायलीला स्वतःहून प्रेमाची कबुली देणार आहेत. परंतु चैतन्य व कुसुम दोघेही आता नक्की काय प्लॅनिंग करतील, सायली अर्जुन आता प्रेमाची कबुली कशी देतील, हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सायलीने कुसुमताईला प्रॉमिस केलेलं असतं की येत्या 2 दिवसामध्ये सायली स्वतःहून अर्जुनला प्रेमाची कबुली देईल. अर्जुनच्या मनात नक्की काय चाललं आहे हे देखील सायलीला जाणून घ्यायचं असतं आणि सायलीने आता स्वतः पुढाकार घेतलेला असतो. परंतु अर्जुनने मात्र सायली कुसुममधलं अर्धवटच बोलणं ऐकलेलं असतं आणि त्याला भीती वाटत असते की सायली त्याला सोडून आता निघून जाईल. कारण सायली ज्यावेळी कुसुमला सांगत असते की जर अर्जुन सरांचं तिच्यावरती प्रेम नसेल तर ती मधुभाऊ जेलमधून सुटल्यानंतर मधुभाऊंसोबत कायमच्या आश्रमात निघून जाईल आणि अर्जुन आता खूप हर्ट झालेला असतो, खूप मनातून तुटून गेलेला असतो आणि त्याने हीच गोष्ट चैतन्यला देखील सांगितलेली असते. तर चैतन्य तिथे आता अर्जुनला समजावतो की हे बघ अर्जुन, तू एक काम का नाही करत, जर तुझं सायली वहिनीवरती खरोखरचं प्रेम आहे तर प्लीज त्या प्रेमाची तू कबुली द्यावी असं मला वाटतं. नाही म्हणजे मीच तुला सांगितलं होतं ना की तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जे काही नियम लिहिले गेले आहेत आणि त्यानुसार जर सायली वहिनीला जर काही वाटत नसेल तुझ्याबद्दल तर ती तुला सोडून जाऊ शकते आणि त्याच भीतीने तू आत्तापर्यंत स्वतःचं प्रेम लपवत आला आहेस. परंतु अर्जुन प्लीज आता माघार घेऊ नकोस, तुझ्या मनातली प्रत्येक गोष्ट सायली वहिनींना सांगून टाक. अर्जुन खूपच घाबरतो व चैतन्याला म्हणतो की नाही चैतन्य, मिसेस सायली आत्ता माझ्यासोबत आहेत तेच माझ्यासाठी चांगलं आहे. मी अचानकपणे जर स्वतःहून माझ्या मनात नक्की काय आहे, मला त्यांच्याविषयी काय वाटतं हे जर सांगायला गेलो तर त्या आत्ताच घर सोडून निघून गेल्या तर मी घरच्यांना काय उत्तर देणार आहे. हे बघ, जे चाललं आहे ते तसंच चालू देत. ज्या दिवशी मधुभाऊ जेलमधून बाहेर येतील त्या दिवशी मी स्वतः मिसेस सायलींना सगळं सांगेन आणि त्यांना कायमचं मला सोडून जाण्यापासून थांबवेन देखील. परंतु आत्ता नको. सायलीला आधी आता विचार येतो की नक्की अर्जुनच्या मनात काय आहे, त्याचं लग्नाविषयीचं प्रेमाविषयीचं मत नक्की काय आहे हे तिला आधी जाणून घ्यायचं असतं. तर रात्री ज्यावेळी अर्जुन काही केस स्टडी करत असतो तिथेच सायली येते. अर्जुनला मुद्दाम आता सायली प्रश्न विचारते की सर, मला तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी विचारायचं होतं. नाही म्हणजे कितीही झालं आपलं लग्न आपण जरी खरं केलं असलं तरी देखील ते एक कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे मधुभाऊ ज्या दिवशी सुटतील त्या दिवशी मला हे घर सोडून जावं लागणार आहे. तेव्हा अर्जुनचा जीव आता तिळतिळ तुटत असतो. अर्जुन मनोमन म्हणतो की मिसेस सायली, सतत त्या क्षणाची त्या दिवसाची मला आठवण करून देऊ नका, मला खूप त्रास होतो आहे त्याचा. तुम्ही कायम माझ्यासोबतच असणार आहात आणि मी तुम्हाला कुठेही नाही जाऊ देणार. तेव्हा सायली तिथे आता म्हणते की हे बघा सर, मला फक्त तुमच्याकडून इतकंच जाणून घ्यायचं होतं की ज्या दिवशी मधुभाऊ सुटतील त्या दिवशी मी हे घर सोडून जाणारच आहे ना, मग मी तुमच्या आयुष्यातून गेल्यानंतर तुम्हाला कोणाशी तरी का असेना परंतु लग्न तर करावंच लागेल. अर्जुन आता खूपच चिडतो कारण सायली जे काही बोलत असते ते सर्व काही शब्दांचे घाव त्याच्या हृदयावरती त्याच्या मनावरती लागत असतात आणि तो आतून तुटत चाललेला असतो. तर सायली पुढे आता विचारते की सर, म्हणजे ज्याप्रमाणे सुरुवातीला प्रियासोबत तुमचं लग्न ठरवलं होतं तसंच आता देखील आता घरचे तुमचं प्रियासोबत लग्न लावतील का? म्हणजे आता प्रतिमा आत्या देखील परत आले आहेत, त्यांच्या वचनाची पूर्ती करायची असेल तर प्रियासोबत तुमचं लग्न लावतीलच ना? मला मान्य आहे की या घरातले सर्वच जण माझ्यावरती त्या दिवशी खूप चिडलेले असतील. आता जरी मी या घरच्यांचा विश्वास जिंकला असेल तरी देखील त्या दिवशी सर्वांचा मी विश्वासघातच केलेला असणार आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही काहीही झालं तरी देखील प्रियाशी लग्न नाही करणार. मग तुमच्या आयुष्यात एखादी जर मुलगी आली तर तुम्ही तिच्याशी लग्न कराल का? सायलीने आता फिरून फिरून शेवटी तिला जे विचारायचं असतं त्या प्रश्नावरती ती आलेली असते
अर्जुन आता खूप चिडतो आणि म्हणतो की तुम्ही काय बोलताय मिसेस सायली, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही आहे. ज्या दिवशी तुम्ही माझ्या आयुष्यातून निघून जाल ना, त्या दिवशी माझं संपूर्ण आयुष्य, माझं जग थांबलेलं असेल आणि तो क्षण मी कधीही नाही येऊ देणार. सायली पुन्हा अर्जुनला विचारते की काय झालं सर, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे. तेव्हा अर्जुन चिडतो व फाईल फेकून देतो. अर्जुन तिथे आता म्हणतो की अच्छा, म्हणजे आता तुम्हाला या गोष्टीची काळजी वाटायला लागली आहे का? नाही, परंतु तुम्ही माझ्या या गोष्टींची काळजी का करताय? तुम्ही तर मधुभाऊ जेलमधून सुटल्यानंतर हे घर सोडून कायमच्या आश्रमात निघून जाणार आहात ना? मग तुम्ही माझा का विचार करत आहात? या घरात या घरच्यांना नक्की काय उत्तरं द्यायची आहेत? मी माझं आयुष्य पुढे कोणासोबत घालवायचं की नाही हे माझं मी ठरवेन ना. त्यासाठी तुम्ही का मला फोर्स करताय? सायली आता धक्क्यात असते. सायली तिथे आता शॉकमध्ये येते. ती अर्जुनला म्हणते की सर, परंतु मी फक्त विचारत होते, त्यावरती तुम्ही इतके का चिडलात? आणि मी आश्रमात कायमची जाणार आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अच्छा, म्हणजे आतापर्यंत 1000 वेळा तरी तुम्ही मला ते ऐकवलं आहे. मी माझ्या बाकीच्या सगळ्या काही केसेस आहेत त्या सगळ्या काही आता सोडून द्यायच्या आहेत का? हे बघा, मला सतत कामं असतात मिसेस सायली. हे असले फालतूचे प्रश्न मला पुन्हा विचारू नका. तुम्हाला काही काम असेल तर करा, नाहीतर जाऊन झोपा, असं म्हणत अर्जुने सायली आता खूपच तिला वाईट वाटतं. तर सायली तिथे आता खूपच वाईट वाटतं आणि विचार करते की सर, तुम्ही माझ्यावरती का चिडताय? मला फक्त हेच जाणून घ्यायचं होतं की तुम्ही तुमचं आयुष्य पुढे कसं घालवणार आहात, तुमच्या मनात नक्की काय चाललं आहे. परंतु सर इतके चिडतायत म्हणजे यांना लग्नाचा विषय अजूनही मान्य नाही आहे. मी जर आता यांच्याशी माझ्या प्रेमाविषयी काही सांगायला गेले तर सर आणखीनच चिडतील आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट संपवलं तर मग मधुभाऊंना मी कशी सोडवणार आहे? त्या आश्रमात अजूनही त्या महिपतच्या हाती आहे, ते कसं मी त्याच्या हातून काढून घेणार आहे? हे सगळं आत्ता सरांना विचारणं चुकीचं आहे, असा विचार करत तिथे आता सायली झोपी जाते. तेव्हा अर्जुन आता खूपच हळवा होतो आणि अर्जुन आता विचार करतो की मला माफ करा मिसेस सायली, मी तुमच्याशिवाय कोणाचाही विचार नाही करू शकत. परंतु मी काय करू? या सगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या नियमांमध्ये मी अडकलो आहे. मला मान्य आहे की हे नियम मी स्वतः बनवले आहेत, परंतु मी आत्ता सध्या तरी माझ्या प्रेमाची कबुली तुम्हाला नाही देऊ शकत, असं म्हणत अर्जुन देखील आता त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. परंतु अर्जुन तिथे आता स्वतःला सावरतो. त्याचनंतर काही दिवसांनी सायलीला आता कुसुमने फोन केलेला असतो. कुसुम तिथे आता विचारते की सायली, तुझा आवाज एवढा बदल का वाटतो आहे? काही प्रॉब्लेम झाला आहे का? हे बघ, काही झालं असेल तर सांग मला, किंवा तू कल्पनाताईंना सांगू शकतेस. तेव्हा तिथे सायली म्हणते की काय सांगणार आहे कुसुमताई, मी तुला म्हणाले होते ना की मी अर्जुन सरांना प्रेमाची कबुली देईन, परंतु मी खरं तर सर्वात आधी त्यांच्या मनात नक्की काय चाललं आहे, लग्न प्रेम याचा ते आधीच खूप तिरस्कार करत होते. एवढंच काय, त्यांना नात्यांची देखील जाण नव्हती कुसुमताई. हळूहळू ते आता नात्यामध्ये विश्वास ठेवायला लागले आहेत, अगदी मनापासून. परंतु मी काही प्रश्न विचारले त्यांना, तेव्हा अर्जुन सर खूपच चिडले होते आणि तेव्हाच मला समजलं की लग्न आणि प्रेम या दोन्ही गोष्टी अर्जुन सरांना अजूनही पटत नाही आहेत, त्या त्यांना मान्यच नाही आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता सध्या तर मी माझ्या प्रेमाची कबुली देणं बरोबर नाही आहे. तर तिथे आता कुसुम म्हणते की अगं सायली, परंतु हीच गोष्ट तू पुन्हा कधी विचारणार आहेस? हे बघ, आत्ताच ती खरी वेळ आहे. अर्जुन सरांना जर काही वाटत असेल आणि ते तुला दाखवत नसतील तर, म्हणजे जसा तू विचार करते आहेस कॉन्ट्रॅक्टचा त्याचप्रमाणे तेही विचार करत असतील तर. तेव्हा तिथे आता कुसुमला सायली म्हणते की नाही कुसुमताई, सर जर तसा विचार करत असते तर ते मला बोलले असते. तसं कॉन्ट्रॅक्टच्या नियमांबद्दल त्यांनी 1000 वेळा मला काहीतरी सांगितलं असतं, परंतु ते तसं काहीच बोलले नाहीत. उलट ते माझ्यावरती खूप चिडले होते. मला नाही वाटत की मी आता बोलावं, मी आत्ता प्रेमाची कबुली द्यावी. तेव्हा तिथे आता कुसुमताई म्हणते की सायली, वेळ निघून जाण्याआधी जे काही करायचं आहे ते कर. तर सायलीला आता खूपच त्रास होत असतो. सायलीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. तेव्हा कुसुमताई म्हणते की अच्छा, म्हणजे तोच चिडका बिबा बहुतेक तुझा जास्तच अपमान केलेला दिसतो आहे. माझ्या सायलीला त्याने रडवलं तर. तेव्हा तिथे सायली म्हणते की नाही कुसुमताई, अर्जुन सरांचं बोलणं मनाला लागलं आहे, परंतु इतकंही नाही आणि त्यांच्या मनाचाही आपण विचार करायला हवाय ना.
तेव्हा कुसुमताई म्हणते की त्या चिडक्या बिब्याला ना मीच सरळ करेन आता. आणि सायलीचं काहीच ऐकून न घेता ती फोनच ठेवून देते. कुसुम आता तिथे विचार करते की हा अर्जुन स्वतःला समजतो काय? वाटेल तेव्हा माझ्या सायलीचा अपमान करतो, वाटेल तेव्हा तिला चांगलं बोलतो. ह्याला माणसांची नात्यांची जाण आहे असं सायली म्हणते. परंतु हा असा कसं काय वागतो सायलीसोबत? याला ना एकदा फैलावर घ्यायलाच हवा आहे. आजच त्याच्या ऑफिसमध्ये जाते आणि त्याला चांगला धडा शिकवते. असं तिथे आता कुसुमताई ठरवते व अर्जुनच्या ऑफिसमध्ये ती जायला निघते. कुसुमताई तिथे आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये तर गेलेली असते. तेव्हा अर्जुन तिथेच काम करत असतो. तर कुसुमताई तिथे आता अर्जुनला म्हणते की तुमचं नक्की चाललंय काय अर्जुन सर? नाही म्हणजे तुम्ही सायलीची असं कसं काय वागू शकता? तेव्हा अर्जुन विचारतो की असं म्हणजे कसं? हे बघा स्पष्टपणे बोला. तेव्हा तिथे आता कुसुम म्हणते की वाटेल तेव्हा तुम्ही तिला चांगलं बोलता, वाटेल तेव्हा वाईट साईड बोलता. ती काय तुमच्या हातातली बाहुली आहे का खेळणं आहे? जसं वापरायचं तसं वापरताय. याआधी देखील तुम्ही मला वचन दिलं होतं की सायलीला त्रास होईल असं कोणतंही गोष्ट तुम्ही नाही करणार आहात. मग हे काय आहे? तेव्हा तिथे आता अर्जुन विचार करतो की अरे बापरे, मिसेस सायलींवरती मी त्या दिवशी रागावलो होतो. लग्न, प्रेम याविषयी त्या ज्या काही बोलत होत्या त्यामुळे कदाचित कुसुमताई याच गोष्टीसाठी माझ्यावरती चिडल्या असाव्यात. किंवा मी मिसेस सायलींच्या प्रेमात आहे ही गोष्ट त्यांना कळाली तर नसेल ना. अर्जुन तिथे आता कुसुमताईला म्हणतो की हे बघा कुसुमताई, मला ना आता सध्या खूप साऱ्या मीटिंग्स आहेत आणि त्या मला अटेंड कराव्या लागतील. तुम्हाला काही बोलायचं असेल तर आपण बसून नंतर बोलूयात. आणि अर्जुन तेथून आता सटकतो, कारण त्याच्या नजरेतून कुसुमताईने जर ओळखलं तर कुसुमताई त्याला काय बोलतील काय वागतील सांगता येत नसतं. आणि म्हणूनच अर्जुन घाबरून तेथून पळ काढतो. इतक्यातच आता चैतन्य आलेला असतो. कुसुमताई खूप चिडलेली असते. चैतन्य तिथे विचारतो की अर्जुन कुठे गेला आणि कुसुमताई तुम्ही इथे कशा? तेव्हा आता कुसुम तिथे म्हणते की गेला आहे तुझा अर्जुन मीटिंगसाठी. चैतन्य विचारतो की मीटिंग? इथे तर कोणत्याच मीटिंग नाही आहेत. आज तर उलट जास्त कामसुद्धा नव्हतं, म्हणून अर्जुन आणि मी लवकर घरी परतणार होतो. परंतु हा अचानकपणे गेलाय कोणत्या मीटिंगला? तेव्हा आता कुसुम म्हणते की अच्छा, म्हणजे मी याला हजारो प्रश्न विचारत होते म्हणून याने पळ काढला तर. तेव्हा आता चैतन्य तिथे म्हणतो की हजारो प्रश्न? नक्की काय विचारताय तुम्ही? तर तिथे कुसुम अखेर आता खुलासा करते, कारण ती चिडलेली असते आणि बोलण्याच्या ओघामध्ये कुसुम आता सायलीच्या मनातल्या सगळ्याच गोष्टी चैतन्याच्या समोर बोलून टाकते. कुसुम तिथे आता म्हणते की ती सायली याच्या घरच्यांसाठी किती काही करत असते. याच्या घरातली प्रत्येक जबाबदारी ती पार पाडते आहे आणि हा तिच्याशी किती दुसरेपणाने वागतो, सतत तिला घालून पाडून बोलत असतो. तेव्हा तिथे आता चैतन्य म्हणतो की नाही कुसुमताई, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. अर्जुन तर सायली वहिनीसाठी काहीही करायला तयार असतो. तेव्हा तिथे आता चैतन्याला कुसुम सांगते की हो कळालं मला, तुम्हाला तुमच्या मित्राचाच शेवटी पुळका येणार ना. तुम्हाला आमच्या सायलीची काय पडली असणार आहे? ती बिचारी एवढं त्याच्यावरती प्रेम करते, एवढं त्याला जीव लावते आणि हा तिच्याशी कसा वागतो? चैतन्य आता हादरतो आणि विचारतो की म्हणजे सायली वहिनी अर्जुनवरती प्रेम करतात? तेव्हा तिथे आता कुसुम म्हणते की हो, सायली प्रेम करायला लागली आहे त्याच्यावरती. ती त्याच्या प्रेमात आहे आणि हीच गोष्ट सायली आता त्याला सांगणार होती. याने तिचा सगळा काही मूड तरी घालवलाच, परंतु सोबत अपमानही केला. तरी मी त्यावेळी सायलीला सांगत होते की त्या अर्जुनसोबत राहते आहेस तर सांभाळूनच राहा. तो चिडका बिबा खूपच आगाव आहे. तेव्हा तिथे आता चैतन्य म्हणतो की कुसुमताई, अहो तुम्हाला माहितीच नाही आहे नक्की काय घडलं आहे ते. तेव्हा तिथे आता कुसुमताई म्हणते की म्हणजे आता तुमच्या मित्राची तरफदारी इथे करू नका. तेव्हा चैतन्य म्हणतो की नाही कुसुमताई, हो अर्जुन देखील सायली वहिनीच्या प्रेमात आहे. तेव्हा कुसुमला आनंदाचा धक्काच बसतो आणि ती विचारते की काय? तर चैतन्य म्हणतो की हो, अर्जुन देखील, म्हणजे अर्जुन आणि सायली वहिनी ज्यावेळी हनीमूनला गेले होते ना, तेव्हाच अर्जुन सायली वहिनीच्या प्रेमात पडला आहे. तर कुसुमताई म्हणते की म्हणजे परंतु तो चिडका बिबा माझ्या सायलीसोबत तसा का वागतो मग? तर चैतन्य तिथं म्हणतो की हे बघा, अर्जुनला भीती वाटते आहे, कारण कॉन्ट्रॅक्टमध्ये जे नियम लिहिले गेले आहेत त्याची. कॉन्ट्रॅक्टमध्ये असं लिहिलं गेलं होतं की जर समोरचा व्यक्ती जर प्रेमात पडला किंवा त्याला जर ते लग्न खरंच ठेवायचं असेल आणि दुसऱ्या व्यक्तीला जर ते मान्य नसेल तर तो कायमचा सोडून ते निघून जाऊ शकतो, कॉन्ट्रॅक्ट तुटू शकतं. आणि अर्जुनला सायली वहिनी त्याच्या आयुष्यातून निघून जायला नको आहेत. अर्जुन आतापर्यंत याच गैरसमजात आहे कुसुमताई की सायली वहिनी त्याला सोडून निघून जातील.
जर त्याने प्रेमाची कबुली दिली तर सायली वहिनी त्याच्यासोबत राहणारच नाही. तेव्हा तिथे आता कुसुम म्हणते की अच्छा, म्हणून तो चिडका बी बा माझ्या सायलीशी तसा वागतोय तर. परंतु सायली देखील अर्जुनच्या प्रेमात आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे कुसुमताई की दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहे, परंतु प्रेमाची कबुली न दिल्याने त्यांच्यात हे गैरसमज निर्माण झाले आहेत. एकमेकांनी आता एकमेकांच्या मनातलं ओळखलंच नाही. एवढे दोघे एकत्र सोबत असतात, एवढे प्रत्येक गोष्ट नजरेतून ओळखतात आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत, ही साधी गोष्ट यांच्या लक्षात आली नाही. कुसुमताई तिथे आता म्हणते की मग आपण पुढे काय करणार आहोत. चैतन्य तिथे म्हणतो की पुढे काय करणार आहोत म्हणजे या दोन लव बर्ड्सला एकत्र आणायचं आहे. हे बघा कुसुमताई, सायली वहिनीने अर्जुनला आणि अर्जुनने सायली वहिनींना अजूनही त्यांच्या मनातलं प्रेम सांगितलेलं नाही आहे. आपण एक काम करूयात, आपण अशी सिच्युएशन क्रिएट करूयात की त्या दोघांनाही एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली देणं भाग पाडेल. तर कुसुमताईला आता कळत नसतं. तेव्हा चैतन्य म्हणतो की कुसुमताई, तुम्ही फक्त सायली वहिनींना अशा एका ठिकाणी घेऊन या की जिथे कोणीही नसेल आणि तिथे आपण सगळी काही जय्यत तयारी केलेली असेल की जिथे फक्त आणि फक्त ते दोघेही असतील, परंतु अवतीभोवती संपूर्णपणे प्रेमाचं वातावरण पसरलेलं असेल. तिथे सगळे काही तयारी छानशी झालेली असेल आणि मी सांगतो आहे तेच करा. सायली वहिनींना तुम्ही घेऊन या आणि तिथून फक्त पळ काढा. म्हणजे तिथून कुठेतरी बाजूला जाऊन लपा. सायली वहिनी तिथे एकटीच असायला हवी. मग मी अर्जुनला एक तिथपर्यंत पोहोचवतो आणि आपण एक काम करायचं आहे. आपण ज्या वेळी म्हणजेच तुम्ही सायली वहिनीशी व मी अर्जुनशी ज्या वेळी बोलेन त्यावेळेस त्यांचे व्हॉईस रेकॉर्ड करायचे आहेत, तेही त्यांच्या नकळतपणे. आणि ज्या वेळेस ते दोघेही त्या सिच्युएशनमध्ये अडकून भेटतील त्याच वेळेस ते व्हॉईस आपण चालू करायचे. म्हणजे कसं होईल की सायली वहिनीच्या मनात नक्की आतापर्यंत काय चाललं होतं हे अर्जुनला कळेल आणि अर्जुनच्या मनात नक्की आतापर्यंत काय आहे हे सायली वहिनींना कळेल आणि मग दोघेही एकत्र येतील, दोघेही एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली देतील ना. कुसुमताईला आता चैतन्याची ही भन्नाट आयडिया आवडलेली असते आणि दोघेही आता एकत्र येतात सायली अर्जुनला एकत्र आणण्यासाठी. तर तिथे आता चैतन्याने आता ठरवलेलं असतं. तर कुसुमताई व चैतन्य दोघेही आता सुभेदारांच्या घरामध्येच सायलीची रूम खूप अशी छानशी डेकोरेट करत असतात. त्यांनी आता रूम छान अशी डेकोरेट केलेली असते आणि चैतन्याने तिथे आता सायलीला एका कामानिमित्त कल्पनाला सांगून बाहेर पाठवलेलं असतं. कारण चैतन्याने कल्पनाला खोटं सांगितलेलं असतं की अर्जुनला सायली वहिनींना काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे, परंतु त्या जर इथे थांबल्या तर अर्जुनला सरप्राईज नाही देता येणार आणि त्यामुळे कल्पना आता तिथे सहभागी होते. तर ती सायलीला आता एक काम सांगून बाहेर पाठवते. त्याचसोबत आता कुसुम व चैतन्य दोघांनीही तयार केलेली असते. तर कुसुमने मुद्दाम आता सायलीचा फोन स्वतःजवळ घेतलेला असतो सायलीच्या नकळतपणे आणि त्याच्यात मोबाईलवरून आता अर्जुनला मेसेज केलेला असतो की मी मोठ्या संकटात सापडले आहे, मला आता तुमची गरज आहे, अर्जुन सर मला वाचवा. आणि अर्जुन आता खूपच घाबरून जातो. मिसेस सायली कोणत्या संकटात असतील आणि तेही घरी कशाला यांनी मला बोलावलं असेल, असे एक ना अनेक विचार त्याच्या मनात येतात आणि अर्जुन पटकन आता घरी यायला निघतो. त्याच्या काही वेळ आधीच सायली घरी आलेली असते. तर कुसुम चैतन्य दोघांनीही आता छान सगळं काही प्लॅनिंग बनवलेलं असतं. रूम छानशी अशी डेकोरेट केलेली असते, कॅन्डल्स वगैरे लावलेले असतात, अगदी प्रेमाचं वातावरण तिथे तयार केलेलं असतं. तर अर्जुनच्या आता काडी वाजल्यानंतर चैतन्य, कल्पना व कुसुमताई तिघी आता अलर्ट होतात आणि सायलीला तिथे आता ते दिसतच नाहीत. अर्जुनच्या रूममध्ये आता सगळी काही तयारी चैतन्याने ऑलरेडी करून ठेवलेली असते. सायली तिथे आता विचार करते की कोणीच का नाही आहे इथे आणि सायली तिच्या आता रूममध्ये जाते. सायली ज्यावेळी रूममध्ये जाते तेव्हा चकितच होते. इकडे तिकडे आता पाहायला लागते तर अख्खी रूम डेकोरेट केलेली असते आणि तिथे आता काही चिट्ससुद्धा ठेवलेले असतात की ज्याच्यावरती सायली माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं लिहिलेलं असतं. परंतु ते सगळं काम चैतन्याने केलेलं असतं. चैतन्याने हे सगळं मुद्दाम केलेलं असतं. इतक्यातच पाठीमागून अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणायला लागतो की मिसेस सायली, अहो नक्की काय झालं आहे तुम्हाला, असं मला अचानक. आणि तो आता स्तब्ध होतो कारण अख्खी रूम खूप छान डेकोरेट असते. त्यातून आता सायली समोर उभी असते आणि सायली त्या चिठ्ठ्या वाचत असते आणि सायलीला तिथे वाटत असतं की अर्जुन ऑलरेडी सायलीच्या प्रेमात आहे आणि अर्जुनचा देखील आता गैरसमज होतो. अर्जुन तिथे विचारतो की हे सगळं डेकोरेशन. इतक्यातच आता तिथे व्हॉईस चालू होतो की सायली कुसुमशी बोलत असते
माझं अर्जुन सरांवरती खूप प्रेम आहे कुसुमताई, परंतु अर्जुन सरांसमोर प्रेमाची कबुली देण्याची हिंमत माझ्यामध्ये नाही आहे. ज्या दिवशी मधुभाऊ सुटतील ना, त्याच दिवशी मी अर्जुन सरांवरच्या प्रेमाची कबुली नक्की देईन. तिथे आता अर्जुन चकित होऊन सायलीकडेच पाहत राहतो आणि सायली देखील अर्जुनकडे. इतक्यातच आता अर्जुनचा देखील व्हॉइस चालू होतो की चैतन्य, माझं मिसेस सायलीवरती खूप प्रेम आहे. त्या माझ्यासोबत असताना मला ना कशाचीच जाणीव राहत नाही. अगदी भान हरपलेला असतो मी. माझ्या आयुष्यातून त्या कधीच निघून जाऊ नयेत असंच मला वाटतं. आता दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. तिथे काहीच बोलत नसतात. त्या दोघांनाही कळत नसतं की त्यांच्यासोबत नक्की घडतंय तरी काय. तर सायली तिथे आता पुढाकार घेते आणि विचारते की सर तुम्ही. तेव्हा तिथे आता अर्जुन काहीच बोलू शकत नसतो. अर्जुनला कळतच नसतं की नक्की घडतंय काय त्याच्यासोबत. इतक्यातच तिथे आता कुसुम व चैतन्य दोघे येतात आणि ते म्हणतात की काय, अरे बोला ना, एकमेकांबद्दल एवढं सगळं वाटतं ना तुम्हाला, मग बोलत का नाही यात. तेव्हा तिथे आता सायली चकित होते आणि विचारते की कुसुमताई तू. तर चैतन्य देखील तिथे असतो. अर्जुनही शॉक होतो. तेव्हा कुसुम व चैतन्य खुलासा करतात की हो, आम्ही दोघांनीच हे सगळं केलं आहे. आणि काय तुम्ही इतके दिवस झालं एकमेकांच्या प्रेमात आहात आणि साधे प्रेमाची कबुलीही दिलेली नव्हती तुम्ही. मग काय तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी आम्हाला हा सगळा घाट घालावा लागला. अर्जुन, आता तू सायली वहिनी ना, आणि सायली वहिनी तू अर्जुनला आमच्या समोर प्रपोज करायचा आहे. तर सायली आता खूप लाजत असते आणि अर्जुन देखील. तेव्हा कुसुमताई म्हणते की अच्छा, आता भांडायची वेळ आली असती तर कचाकच आमच्या समोर भांडण केलं असतं ना, आणि आता प्रेमाची कबुली द्यायची वेळ आली आहे तर लाजताय. तर चैतन्य आणि कुसुमताई दोघेही म्हणतात की जाऊ देत, आम्ही दोघंही आता येथून जातो. परंतु हां, आता जे काही आम्ही एवढं सगळं जुळवून आणलं आहे त्याचा फायदा होऊ देत म्हणायचं. आम्हाला आनंदाची बातमी द्या. असं म्हणत आता कुसुमताई त्या दोघांना चिडवते व चैतन्य कुसुम दोघे आता तो दरवाजा बंद करून तेथून जातात. चैतन्य कुसुमचा प्लॅन तर सक्सेसफुल झालेला असतो. सायली तिथे विचारते की सर तुम्ही. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्ही देखील. तर दोघेही आता पुढे काहीच बोलू शकत नसतात. ते फक्त एकमेकांकडे पाहून लाजतच असतात. तर सायली तिथे आता म्हणते की स्वतःच सायली खरोखर पुढाकार घेते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलं आहे ते खरंच कोणी केलं नसतं. आणि तेव्हा अर्जुन विचारतो की आणि काय, बोला ना मिसेस सायली. तेव्हा तिथे आता सायली मान खालती घालूनच म्हणते की आणि माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. तेव्हा अर्जुन अगदी आनंदाने वेडापिसा होतो, अगदी हवेत उडत असतो. तर सायली तिथे आता म्हणते की सर तुम्ही बोलणार नाही आहेत का. तेव्हा तिथे आता अर्जुन चक्क सायलीचा हात पकडतो व गुडघ्यावरती बसून सायलीला प्रपोज करतो की हो मिसेस सायली, माझं देखील तुमच्यावर तितकंच प्रेम आहे आणि तुम्ही मला कधीही सोडून जाणार नाहीत याचं वचन मला हवं आहे. तर सायली आता तिथे होकार देते. चैतन्य कुसुम या दोघांनी जबरदस्त प्लॅनिंग करून सायली अर्जुन या दोघांनी एकत्र आणलेलं असतं. तर सायली अर्जुन या दोघांनी एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. आता कॉन्ट्रॅक्ट मोडून कायमचं अर्जुन व सायली दोघी आता एकत्र येणार असतात. आता अर्जुन सायलीची सुरू होणारी छानशी लव्ह स्टोरी पुढे आपल्याला